माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील अल हसन इमारतीच्या मुख्य कॉलमचे कॉन्क्रीट पूर्णपणे निखळून पडल्यानं आतील स्टीलचे बार वाकलेले असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान संबंधित घटना येथील रहिवाशांच्या निदर्शनास आली। या घटनेमुळे इमारतीतील 32 फ्लॅटमधील रहिवाशांमध्ये सध्या भीतीचं वातावरण झालंय। मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील आता व्यक्त केली जाते। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार गोरेगाव ग्रामपंचायत दरवर्षी या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावत असली तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। महाड येथील तारिक गार्डनची पुनरावृत्ती होणार का असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातोय। संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालाय। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ही इमारत 2012 मध्ये बिल्डर अब्दुल्ला सरखोत यांनी बांधली होती। तसंच इमारतीच्या देखभालीची जबाबदारी फैयाज सरखोत यांच्याकडे असून त्यासाठी दरमहा प्रत्येकी 500 रुपये देखभाल शुल्क आकारला जात असल्याचा दावा रहिवाशांनी केलाय। दरवर्षी धोकादायक इमारतीच्या नोटिसा देऊनही संबंधित यंत्रणांनी प्रभावी कारवाई का केली नाही? इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षेची तपासणी कोणी केली? तसंच या गंभीर प्रकाराला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। रहिवाशांनी तातडीने इमारत रिकामी करून स्ट्रक्चर ऑडिट करावं तसंच जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता सर्व स्तरातून केली जाते। जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण, महाड, रायगड।